घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सौमित्राला समजलेलं असतं की ऐश्वर्या या सगळ्यामध्ये सुमित्राचा मन भडकवून इकडे आता जानकी विरुद्ध खूप मोठं कारस्थान तर करते, पण या घरामध्ये वितुष्ट आणण्याचं काम पण करते. आणि त्यावेळेला आता मात्र स्वतः पुढाकार घेत सौमित्र खूप मोठा निर्णय घेतो. सौमित्र या सगळ्यामध्ये ठरवतो की काहीही झालं तरीसुद्धा मला आता या सगळ्यामध्ये खूप मोठा निर्णय घ्यायलाच पाहिजे. आणि त्यावेळेला तो इकडे सुमित्राला म्हणतो, आई, तू माझ्याकडून एक वचन घेतलंस की मी अवंतिकाला इकडे आणेन, तर मी तुला ते वचन दिलेलं आहे. तर त्याच पद्धतीने तू सुद्धा मला एक वचन देशील का? यावरती आता इकडे सुमित्रा म्हणते, बोल ना, कसलं वचन? काय वचन तुला हवे, तू सांगशील का? यावरती मग मात्र आता इकडे लगेचच डाव साधत सौमित्र म्हणतो, तू मला एक गोष्ट सांग. म्हणजे आता या सगळ्यामध्ये ज्या गोष्टीकडे तू ज्या दृष्टीने पाहतेस ना, त्या दृष्टीने पाहू नकोस. म्हणजे आता तू मला एक गोष्ट सांग, जर का जानकी वहिनीला काही गोष्टी करायच्या होत्या तर आत्तापर्यंत जानकी वहिनी गप्प बसली असती का? तू एकच विचार कर की आपल्या घरामध्ये या गोष्टी कधीपासून व्हायला लागलेल्या आहेत. या गोष्टींची सुरुवात ही कधीपासून झालेली आहे हे तू मला सांग. ज्यापासून ऐश्वर्या इकडे आली तिथपासून ही गोष्ट झालेली आहे, बरोबर ना? आणि ऐश्वर्याची अशी काही काळी सत्य मी तुला सांगतोय, जी काळी सत्य तुला आता ऐकायलाच लागतील. असं म्हणत इकडे आता खूप मोठा गौप्यस्फोट करत इकडे सौमित्र सांगतो, ऐश्वर्याने जरी मला किडनॅप करून माफी मागितली असली तरीसुद्धा ऐश्वर्याने या सगळ्यामध्ये आता मात्र नंतरसुद्धा अवंतिकाला मारण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं खाचखुजली वगैरे प्रकरण आहे ना, हे सुद्धा ऐश्वर्यानेच या सगळ्यामध्ये सांगितलेलं होतं. आणि त्यामुळे मी तुला जे काही सांगतोय ना, त्या गोष्टी तू नीट ऐक. ऐश्वर्या जानकी वहिनीवरती कुरघोडी करण्यासाठी हे सगळं करत आहे. आणि या सगळ्यामध्ये जर आपण असंच गप्प बसत राहिलो तर मात्र मला नाही वाटत की ती या घरामध्ये कुरघोडी करण्यासाठी, मला असं वाटते ती हे करेल. आणि त्यासाठी तू जानकी वहिनीवरचा राग सोड. म्हणजे नाना शुद्धीवरती येईपर्यंत राग सोड. म्हणजे कसं आहे ना, जर नाना शुद्धीवरती आले तर दूध का दूध, पाणी का पाणी तर होणारच आहे की नाही. तर मला तू एक गोष्ट सांग, नाना शुद्धीवरती येईपर्यंत जानकी वहिनीची काळजी कोण घेणार आहे? तिला आपलं असं कुणी आहे का? तिने निर्जळी व्रत केलंय. उद्या जर का ती आजारी पडली तर या सगळ्यामध्ये तिची काळजी कोण घेणार? आणि जानकी वहिनी आजारी पडली तर या घराला कोण वाली उडणार आहे? तू या गोष्टीचा नक्कीच विचार कर आणि मला वचन दे की तू जानकी वहिनीला या सगळ्यामध्ये तिचं निर्जळा व्रत सोडायला लावशील. असं म्हटल्यावरती मग मात्र सुमित्राचे डोळे उघडतात. आणि आता इकडे दुसरा प्रकार तर समोर येतो की ऐश्वर्याने साडी जाळले. मग सुमित्राच्या मनामध्ये पक्क बसतं. त्यानंतर सौमित्र सांगतो, मी अवंतिकाला याच कारणासाठी इकडे आणत नाहीये. तू बघितलंस ना, तुझ्या मनात सुद्धा जानकी वहिनीच्या बद्दल कशा आहे अशा कुरघोड्या तिने निर्माण केल्या होत्या. सुमित्रा म्हणते, खरंच आहे सौमित्र, तू जर का मला काही हे सांगितलं नसतंस तर कदाचित या सगळ्यामध्ये मी कधीच असा पॉझिटिव्ह विचार करू शकले नसते. आणि हा पॉझिटिव्ह विचार तू माझ्या मनामध्ये आणलास. तू माझ्या मनाला हे सगळं पटवून दिलंस की या सगळ्यामध्ये ही आता खोटारडी आहे आणि ती माझ्यासोबत खोटं वागते. यावरती सौमित्र म्हणतो, मी तुला तेच सांगतोय, आता तू सारंगचा विचार करू नकोस. सारंगचा विचार न करता ऐश्वर्याचं ह्या घरातून हक्कलपट्टी करून दे असं मला वाटतं. असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते, तू जे म्हणतोस ते मला सगळं पटतंय, पण या सगळ्यामध्ये आपण काही कारण न देता तिची हक्कलपट्टी करू शकत नाही. असं म्हणत मग दोघंजण इकडे आता गुरुजींची पुन्हा एकदा भेट घ्यायला देवी आईच्या मंदिरात येतात. आणि जानकीचं व्रत आता कसं सोडायचं ती आमचं काहीही म्हणणं ऐकायला तयार नाहीये असं. त्यावरती गुरुजी म्हणतात, तुम्ही त्यांना खरंच हे व्रत सोडायला लावा. कारण जर का तुम्ही त्यांना हे व्रत सोडायला नाही लावलत ना तर त्यांच्या जीवावरती या गोष्टी बेतू शकतात. आणि मग मात्र जे काही होईल त्याला जबाबदार त्या स्वतःच असतील. त्यामुळे तुम्ही हे व्रत सोडण्यासाठी तुमची आणाभाका शपथ काहीही घाला, पण हे व्रत सोडायला लावा अशी मी तुम्हाला विनंती करतो.
त्यावरती सुमित्रा सांगते, मी 9व्या माळेला म्हणजे ज्या दिवशी दसरा असेल त्याच्या आदल्या दिवशी देव उठतील त्यावेळेला मी स्वतः इथे येऊन अभिषेक घालेन आणि हा अभिषेक जानकीच्या हातून घालेन. जानकी इकडे येईल आणि हा अभिषेक करेल. आता हे सगळं मी जानकीला पटवून देते, जानकीला समजावून सांगते, जेणेकरून जानकी या सगळ्यामध्ये उपवास सोडेल. असं म्हणत सुमित्रा जानकीची भेट घेते. तोपर्यंत ऋषिकेश जानकीला सांगत असतो, एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त हे सगळं नाना शुद्धीवरती येईपर्यंत सहन कर. एकदा का नाना शुद्धीवरती आले की मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये सगळं सत्य समोर येईल. यावर जानकी म्हणते, सत्य समोर येण्याचं मला काही नाही आहे, पण या ऐश्वर्याने आईंच्या मनात जे माझ्याविषयी विष पेरलंय ना त्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. यावरती ऋषिकेश म्हणतो, हो मलासुद्धा याचबद्दल वाईट वाटतं आणि खरं सांगू का तर तू निर्दोष आहेस याच्यावरती आईने खरं तर विश्वास ठेवायला हवा होता. तेवढ्यात तिकडे सुमित्रा येते आणि सुमित्रा म्हणते, जानकी ऋषिकेश बाहेर या. असं म्हणत सुमित्रा जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सुद्धा आता बाहेर बोलवून घेते. दोघांना बाहेर बोलवल्यावरती सुमित्रा सांगते, तुमच्या दोघांचं जे काही चाललंय ते मला सगळं कळतंय. असं म्हणत सुमित्रा आता या सगळ्यामध्ये खूप मोठा गौप्यस्फोट करायला निघते आणि सुमित्रा म्हणते, जानकी मी तुला जे गोष्ट सांगते ती तू नीट ऐक. म्हणजे या सगळ्यामध्ये आता का नानासाहेबांची एकदा का शुद्ध आल्यावरती बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, पण तोपर्यंत तू या सगळ्यामध्ये निर्जळा व्रत सोडावंस अशी माझी इच्छा आहे. जानकी सांगते, आई तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी नानांसाठी जे व्रत केलंय ते मी सोडणार नाही. यावरती आजी म्हणते, तुला समजत नाही का ती तुला काय सांगते ते? हे व्रत तू करायचं नाही आहे, तिचा तुझ्या व्रतावरती बिलकुल विश्वास नाही आहे, बास कर हे सगळं. असं म्हणत आत्ता आजी इकडे जानकीवरतीच कुरघोडी करत असते, जानकीलाच आरडाओरडा करत असते आणि जानकीवरतीच आता मात्र आगपाखड करत असते. जानकी म्हणते, काहीही झालं ना, माझा जीव गेला तरी नाना शुद्धीवरती येईपर्यंत मी हे व्रत सोडणार नाही. त्यावरती सुमित्रा म्हणते, तू माझ्यासाठी हे व्रत सोड ना, कारण मी 9मीच्या दिवशी आता नानासाहेबांच्यासाठी अभिषेक धरलाय. तो अभिषेक तू तुझ्या हातून कर, पण तुझ्या तब्येतीची हेळसांड झालेली मला चालणार नाही. आणि खरं सांगू का तर माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. जानकीला भरून येतं आणि ती विचार करते, आज आई हे काय बोलतायत? आणि आता आई इकडे जानकी म्हणते, आई तुमचा जर का माझ्यावरती इतका विश्वास आहे तर मात्र मी आता हे व्रत बिलकुल सोडणार नाही आहे. तुम्ही जे बोललात ना तेच मला भरून पावलेलं आहे. असं म्हणत जानकीले आता मात्र इकडे सुमित्राचं बोलण्यामुळे खूप भारावून जाते आणि ती सांगते, 9मीच्या दिवशी मी माझा उपवास सोडेन. ज्या दिवशी नानांच्या आता मात्र आपण नानांसाठी जो काही अभिषेक करणार आहोत तो अभिषेक केल्यावरती मी माझं व्रत सोडेन असं मी तुम्हाला वचन देते. असं म्हणत जानकीने सुमित्राला वचन दिलेलं असतं आणि आता त्या दिवशी मी व्रत सोडणार हे वचन जानकी पाळायला तयार असते. मग आता तो दिवस उजाडतो आणि त्या दिवशी घडणारी गोष्ट ही काहीतरी वेगळीच असते, कारण देवळामध्ये एकटी आता जानकी किंवा एकटे आता इकडे दोघं जण म्हणजे आता सुमित्रा नसते तर तिकडे स्वतः नानासाहेब येणार असतात हा अभिषेक पूर्ण करण्यासाठी. आता 9मीच्या दिवशी आता इकडे सगळेच जण मंदिरामध्ये आलेले असतात. मंदिरामध्ये ऋषिकेश, मंदिरामध्ये जानकी आलेली असते आणि मंदिरामध्ये आता इकडे सुमित्रा पण आलेली असते. जानकी आणि सुमित्रा तिकडे उभ्या असताना आता ऋषिकेश त्या दोघींच्या बाजूला उभा असतो आणि सगळेजण या सगळ्यामध्ये आता मात्र 9मीच्या दिवशी नानांसाठी अभिषेक करत असताना एखादा चमत्कार घडावा तशाच पद्धतीने सुमित्रा बाजूला पाहते तर काय, आणि देवाची लीला अगाध हा तिचा विश्वास अगदी ठाम बसतो, कारण ती बाजूला पाहते तर या सगळ्यामध्ये नानासाहेब तिच्या बाजूला उभे असतात. नानासाहेब बाजूला उभे आहेत या गोष्टीवरती सुमित्राला विश्वासच बसत नाही. सुमित्रा नानासाहेबांकडे पाहते, नानासाहेबांकडे पाहिल्यावरती सुमित्रा त्यांच्याकडे पाहते तर नानासाहेब बाजूला उभे असतात आणि आता नानासाहेब नुसते उभे नसतात तर या सगळ्यामध्ये ते हात जोडून उभे असतात. आज मला नवीन जीवनदान मिळालेलं आहे, माझ्या जानकीमुळे मला जीवनदान मिळालेलं आहे. आणि बाजूला सारंगसुद्धा उभा असतो. या सगळ्यामध्ये सारंग जिथे उभा असतो त्यामध्ये आता मात्र नानासाहेबांनी आता मात्र या सगळ्यामध्ये सगळ्यांना सगळं सत्य सांगितलेलं असतं. सगळं सत्य समजल्यावरती मग मात्र आता इकडे
नानासाहेबांना पाहून सगळ्यांना धक्काच बसलेला असतो. नानासाहेबांना सुमित्रा म्हणते, नाना साहेब तुम्ही इकडे यावरती. आता मात्र इकडे सारंग म्हणायला लागतो, नाना तुम्ही इकडे यावरती. नाना म्हणतात, बास करा, तुम्ही सगळ्यांनी जे जानकीसोबत केलं ना ते सगळं मला समजलंय. मी पुजाऱ्यांना भेटलेलो आहे बाहेरच. यावरती सुमित्रा म्हणते, खरंच देवी आईचे आभार आहेत, आज नवमीच्या दिवशी तुम्ही या सगळ्यामध्ये बरे झालात. यावरती नानासाहेब चिडतात आणि म्हणतात, मी खरं तर बरा झालो नसतो ना तर बरं झालं असतं, पण माझ्या जानकीला वाचवण्यासाठी मी या सगळ्यामध्ये बरा झालेलो आहे. मी ज्या वेळेला कोमामध्ये होतो त्यावेळेला तुम्ही जानकीची जी काही अवस्था करून ठेवले ती मला सगळी समजलेली आहे. म्हणजे जरी माझे डोळे बंद असले ना तरीसुद्धा मला गोष्टी दिसत होत्या. तुम्ही ज्या प्रकारे ऋषिकेश जानकी यांच्यासोबत जे काही वागत होतात ना ते सगळं मला समजत होतं. आणि सुमित्रा, या सगळ्यामध्ये तुझं जितका राग करावा ना मला खूप राग येत होता. म्हणजे आत्तापर्यंत ऋषिकेश आणि जानकी यांची आई बनून तू जे काही वागत होतीस ना मला खूप कौतुक होतं, पण तू या सगळ्यामध्ये खूप कमी पडलीस. असं म्हणत आता अचानक इकडे नानासाहेब आलेले असतात आणि ते पण ठणठणीत बरे होऊन. या सगळ्यामुळे सगळ्यांना धक्काच बसतो. त्यावेळेला मग मात्र आता इकडे सुमित्रा हदरते आणि ऋषिकेशकडे पाहायला लागते. ऋषिकेश म्हणतो, नाना फक्त या सगळ्यामध्ये तुम्ही मला एकच गोष्ट सांगाल का की तुम्हाला धक्का कुणी दिला होता? आता हा खूप मोठा प्रश्न असतो. फायनली नाना या प्रश्नाचा गौप्यस्फोट करतात. नाना सांगतात, या सगळ्याचं उत्तर देण्याची मला गरज आहे असं मला वाटत नाही आहे. कोण करणार हे सगळं? तुला काय वाटतं ऋषी, कोण हे सगळं करू शकतं? यावरती ऋषिकेश म्हणतो, नाही नाना, आता माझ्या शब्दाला या घरात काहीच किंमत राहिलेली नाही आहे. असं नाना म्हणतात, नाही ऋषी, असं नाही, असं तू स्वतःला कमीपणा देऊ नकोस. तुझ्या शब्दाला या घरामध्ये पूर्णपणे किंमत आहे. तू फक्त सांग, तू बोल, तुला काय वाटतं? कारण मला खरं तर ऐश्वर्याने ढकललेलं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे खूप मोठा गौप्यस्फोट होतो आणि सुमित्रा हदरते आणि आता ती या सगळ्यामध्ये विचार करायला लागते की नाही, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली. आता या चुकीचं मला प्रायश्चित करायला पाहिजे. यावरती नानासाहेब म्हणतात, खरं सांगायचं तर माझ्यामुळे हा सगळा प्रसंग घडलाय आणि या सगळ्याला कुठेतरी मी जिम्मेदार आहे. आणि या सगळ्यामध्ये आता मात्र मलाच सगळी जबाबदारी घेतली पाहिजे आणि आता मला जानकीची माफी मागितली पाहिजे. खरं तर जानकीने मला या सगळ्यामध्ये सांगितलं होतं की ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये तिचं कारस्थान त्याला कळलं होतं आणि म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना ते सांगण्यासाठी येत असताना ऐश्वर्याने मला ढकललं. पण नियतीचा अजब गजब खेळ बघा, या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचं कारस्थान उघडं करायला आज मला देवी आईनेच बळ दिलेलं आहे आणि इकडे आणलेलं आहे. असं म्हणत नानांनी खूप मोठा गौप्यस्फोट तर केलेला असतो आणि देवी आईच्या मंदिरामध्ये नाना स्वतः प्रत्यक्ष प्रकट होत या सगळ्यामध्ये सगळ्याचा खुलासा केलेला आहे. त्यामुळे ऐश्वर्या नावाचं जे वादळ आता मात्र यांच्या घरात येऊ घातलेलं असतं, नानांनी नवमीच्या दिवशी आता मात्र खंडेरायाच्या कृपेने या सगळ्याचा नायनाट केलेला आहे आणि जानकीला न्याय मिळवून दिलेला आहे. आता या सगळ्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नाना काय ॲक्शन घेणार हे सुद्धा पाहणं रंजक ठरणार.